नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आत्ता आपण ग्रामदेवत श्री डोळसनाथ महाराज मंदिरासमोर आहोत आणि आपण पाहू शकता की उद्या या ठिकाणी उत्सव आहे. अनेक तयारी इथं जी आहे ती पूर्ण तयारी झालेली आहे. अनेक भाविक आजच दर्शनासाठी सुद्धा येत आहे. आपण पाहू शकता. तर मागं पाहिलं आपण तर मागं जे आहे तर खेळणी किंवा इतर काही साहित्य आहे लहान मुलांसाठी ते सुद्धा आलेले आहे. काही खाद्यपदार्थ स्टॉलसुद्धा आहेत. आत्ता आपल्यासोबत माझे एक सहकारी मित्र आहेत. त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेऊ की डोळसनाथ महाराजांचा जो उत्सव आहे तो किती वर्षापासून आहे किंवा आपण त्या नक्की उत्सवाबद्दल आपण काय सांगणार आहात ही थोडक्यात माहिती जाणून घेऊया. नमस्कार, आपली ओळख सांगावी. नमस्कार, मी सुनील लिंगाय, तळेगाव दाभाडे इथे राहतो. बरं, आता ह्या ठिकाणी जो ग्रामदेव डोळसनाथ महाराजांचा उत्सव आहे आपण पहिल्यापासून इथंच राहत आहे. तर पहिला उत्सव आणि आत्ता थोडक्यात काय जाणवणं आपल्याला? पहिला खूप साधा पद्धतीने उत्सव हा डोळसनाथ महाराजांचा साजरा व्हायचा. बरं. पण जसं जसं आता ही नवीन पिढी यायला लागली आहे या उत्सवाला एक वेगळं स्वरूप आलेलं आहे आणि एक खूप मोठा संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये मोठा हा उत्सव हा तळेगावातला नाम प्रसिद्ध आहे. बरं, आता आपण काय सांगा, समजा तळेगावकडनं अनेक नागरिक तर येतात आहे, आता भरपूर गर्दी असते. पहिला आणि आता तुम्ही फरक सांगितलं तर तो आणखी वेगळं पण काय आहे उत्सवाचं? पण तर काही सांगता येणार नाही. एक लोकांची हौस असते. उत्सव तळेगावचा म्हणलं की सगळ्या मावळ तालुक्यामध्ये माहोल असतं. एक तळेगावचा उत्सव साधारण आहे. किती लोक येत असतील? ते लोक मोजू शकत नाही. ते लाखाने पब्लिक असतं. बरं, आपल्यासोबत एक सहकारी मित्र आहेत त्यांच्याकडे आपण थोडक्यात जाणून घ्या. आपली ओळख सांगावी. नमस्कार, मी प्राध्यापक अंकुश गुंड. बरं, ग्रामदेवत श्री डोळसनाथ महाराज उत्सव. उद्या गुढीपाडवा निमित्ताने हा उत्सव जवळपास 3 ते 4 दिवस हा उत्सव असतो. बरं. आणि मावळ तालुक्यातील म्हणजे आपण म्हणाल मावळ तालुक्यात एक नंबरचा हा उत्सव असतो. असंख्य भाविक इथल्या तळेगावातला नागरिक कुठेही कानाकोपऱ्यात असेल तर उद्या हा तळेगावात येऊन ग्रामदेवत श्री डोळसनाथ महाराजांचं दर्शन अवश्य घेतो. आणि आज तळेगावचं स्वरूप बदललेलं आहे. पहिल्यासारखं गाव राहिलेलं नाही आहे. गावाचं रूपांतर शहरात झालेलं आहे. त्यामुळे या उत्सवाचं पण रूपांतर मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. आज डोळसनाथ महाराजपासून मंदिरापासून तर आपल्या जिजामाता चौकापर्यंत हा उत्सव भरतो आणि असंख्य नागरिक उत्स्फूर्तपणे यात सहभागी होत असतात. त्याचप्रमाणे या उत्सवात मुख्यतः बैलगाडी स्पर्धा, त्यानंतर भारूड, लोकनाट्य, तमाशा मंडळ तसेच ऑर्केस्ट्रा या पद्धतीनेही 3 ते 4 दिवस हा उत्सव चालतो आणि संपूर्ण तळेगावकर याचा आस्वाद घेतात. धन्यवाद. धन्यवाद.